जय जय रघुवीर समर्थ. श्रीमतदासबोध. दशक पहिला. स्तवन नाम. समास पहिला. मंगल आचरण. श्रीराम समर्थ. श्रोते पुसती कोण ग्रंथ. काय बोलिले जी येथ. श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. ग्रंथा नामदासबोध. गुरु शिष्यांचा संवाद. येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. नवविधा भक्ती आणि ज्ञान. बोलिले वैराग्याचे लक्षण. बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले. भक्तीचे न योगे देव. निश्चय पावती मानव. ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. मुख्य भक्तीचा निश्चयो. शुद्ध ज्ञानाचा निश्चयो. आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे. शुद्ध उपदेशाचा निश्चयो. सायुज्य मुक्तीचा निश्चयो. मोक्षप्राप्तीचा निश्चयो बोलिला असे. शुद्ध स्वरूपाचा निश्चयो. विदेह स्थितीचा निश्चयो. अलिप्तपणाचा निश्चयो बोलिला असे. मुख्य देवाचा निश्चयो. मुख्य भक्ताचा निश्चयो. जीवशिवाचा निश्चयो बोलिला असे. मुख्य ब्रह्माचा निश्चयो. नाना मतांचा निश्चयो. आपण कोण हा निश्चयो बोलिला असे. मुख्य उपासना लक्षण. नाना कवित्व लक्षण. नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. मायोद्भवाचे लक्षण. पंचभूतांचे लक्षण. करता कोण हे लक्षण बोलिले असे. नाना कित्त निवारिले. नाना संशयो छेदिले. नाना अशंका फेडिले. नाना प्रश्न ऐसे बहुधा निरूपिले. ग्रंथगर्भी जे बोलिले ते अवघेची अनुवादले. न वचे की कदा. तथापि अवघा दासबोध. दशक फोडून केला विशद. जे जे दशकाचा अनुवाद ते ते दशकी बोलिला. नाना ग्रंथांच्या संमती. उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. नाना संमती अनवे म्हणून मिथ्या म्हणता नये. तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्ष आता. मत्सरे यासी मिथ्या म्हणती. तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती. नाना ग्रंथाच्या संमती. भगवत वाक्य. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे भागवत इत्यादिक नाना ग्रंथ समस्तीस बोलिले येथ. भगवत वाक्ये यथार्थ निश्चयेची. भगवत वचनी अविश्वासे. ऐसा कोण पतित असे. भगवत वाक्ये विरहित नसे बोलणे येथीची. पूर्ण ग्रंथ पाहिल्याविन उगाच ठेवी जो दूषण. तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. अभिमाने उठे मत्सर. मत्सरे ये तिरस्कार. पुढे क्रोधाचा विकार. प्रबळे बळे ऐसा अंतरी नासला. काम क्रोधे खवळला. अहं भावे पालटला प्रत्यक्ष दिसे. श्रवण केल्याने लिथाडिला. काय आहे तो कैसा म्हणावा भला. अमृत सेविता जपावला. मृत्यू राहो. येथ बोलिला असो हे बोलणे. अधिकारासारखे घेणे आणि परंतु अभिमान त्यागणे वैराग्याचे लक्षण. बहुधा श्रोती आक्षेपिले. निरोपिले ग्रंथी काय बोलिले. हे सकळही निरोपिले. पावती सकळीत मार्गे आहे. आता श्रवण केल्याने फळ. क्रिया पालटे तत्काळ. मुख्य भक्तीचे संशयाचे मूळ. शुद्ध एकसरा निश्चयो. मार्ग सापडे सुगम. निश्चयो न लगे साधन दुर्गम. सायुज्य वर्म ठाई पडे. मुक्तीचा निश्चय. अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती. शुद्ध स्वरूपाचा आहे फलश्रुती. विदेह ग्रंथीचा निश्चयो. योगी यांचे परमभाग्य. निश्चयो अंगी बाणे ते वैराग्य. मुख्य देवाचा यथायोग्य. विवेके सहितयो. भ्रांत अवगुणी अवलक्षण याची होती सुलक्षण. मुख्य ब्रह्माचा तार्किक विचक्षणांचा निश्चयो जाणती. आपण कोण आळसी तेची साक्षपी होती. पापी तेची प्रस्तावना लक्षण. निंदकतेची वंदू लागती. मार्गासी नाना चातुर्य लक्षणाची होती मोक्ष.
मूर्ख होती अतिदक्ष लक्षण अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे लक्षण बोलिले नाना दोष ते नासती नाना पतित तेची पावन होती संशयो छेदिले प्राणी पावे अशंका फेडिले श्रवण माना प्रश्न नाना धोके देह बुद्धीचे ग्रंथ नाना चिंत संदेहाचे अवघेची नाना उद्वेग संसाराचे की कदा नासती श्रवणे तथापि अवघादासी याची फलश्रुती फोडून श्रवणे चुके अधोगती जे जे दशिकाचा होय विश्रांती समाधान जयाचा भावार्थ जैसा उपनिषदे लाभ तैसा आणि मत्सर धरी जो पुसा शास्त्रे तयास तेची प्राप्त नाना संमती अनवे दास बोधे गुरु शिष्य संवादे तथापि हे आचरण नाम समास पहिला मत्सरे जे जे रघुवीर समर्थ तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती